पांडे आजची टिप्पण चुकीची निघाली. सर टीप बरोबर होती. कदाचित विजयला अंदाज लागला असेल की आपण त्याला शोधतोय. काय वाटेल ते करून त्याला ताब्यात घ्यायलाच पाहिजे. कीप ऑन ट्राइंग पांडे. यस सर. हाँ बोल. काकांचा काही पत्ता लागला नाही, अजून सापडला नाहीये तो. मी दोघे शोधतोय त्याला. मला सांग आजी कशी आहे? नाही, मा खूप रेस्टलेस आहेत. त्यासारखं काकांबद्दलच विचारतायत. हे बघ मुक्ता, बाबांनी काय सांगितले ते नीट लक्षात ठेव. दिवाकर काका अजून सापडला नाहीये, आजीला अजिबात कळता कामा नये. आणि तिने जर तुला विचारलं तर तिला काय सांगायचं हे तुला माहिती आहे. दिवाकर काका त्याच्या कुठल्या तरी मित्राकडे गेलाय, तो येईल. ओके ठीक आहे. ठीक आहे, मी कळवतो तुला. ओके बाय, टेक केअर. या. अरुण, एवढा का अपसेट आहेस? प्रीतीची वाट बघतोय. प्रीतीने ती फ्लॉपी मला आणून दिली ना की माझं एक मोठं काम सुरू होणार आहे. कसलं काम? ऑपरेशन विनायक रणदिवे. त्या विनायकला संपवून टाकणार आहे मी. शत्रूच्या गोटात शिरून एकदा त्याची माहिती काढली की मग त्याला खतम करायला कितीसा वेळ लागणार. मला ना तुझ्या भाषेचा आणि वागण्याचा अतिशय कंटाळा आलेला आहे. अरे कधीतरी शहाणा हो. याला संपव त्याला संपव, हे असं वागून तू कसा काय मोठा होणार आहेस ना, हे मला काही कळत नाही बाबा. तुला कळणारही नाही आणि कळून काही उपयोगही नाही. डॅडी, प्रीती आणलेस फ्लॉपी? दे लवकर, दे दे. डॅडी, मी तुमचं काम करणार नाही. मला ते जमणार नाही. म्हणजे काय प्रीती? डॅडी, मी तुमच्यासाठी फ्लॉपी तयार केली, पण त्यानंतर माझ्या घरात बरंच काही घडलं. नाही, माझ्या घरची माणसं खूप चांगली आहेत. माझे सासरे तर खरंच खूप चांगले आहेत. नाही, मी त्यांच्या विरुद्ध काहीही करणार नाही. मला ते जमणार नाही. प्रीती काय बोलतेस तू? मला कळत नाहीये. डॅडी, मी तुमचं काम करणार नाही. मला ते जमणार नाही. आता आपल्या डॅडी पेक्षा तो विनायक रणदिवे तुला जास्त महत्वाचा वाटतो. आपल्या बापाचं हित जपण्यापेक्षा त्याचं हित जपणं हे तुला जास्त महत्वाचं वाटतं प्रीती. 4 महिन्यात इतकी बदललीस तू प्रीती. डॅडी प्लीज, मी बदललेले नाही. माझ्या डोळ्यावरची झापडं निघाली. अहो, तुम्हाला कसं समजत नाहीये? रणदिव्यांचं घर म्हणजे आता माझं घर आहे. त्या घरच्या सुखातच माझं सुख आहे. नाही डॅडी, मी त्या घरच्या कोणत्याही व्यक्तीचा विश्वासघात करू शकत नाही. ठीक आहे,
ठीक आहे प्रीती, पण आता यापुढे तुझा आणि या घराचा संबंध कायमचा संपला. डॅडी अरुण, काय बोलतोयस तू हे? निकी शट अप. तू मध्ये बोलू नकोस. आणि एक गोष्ट लक्षात ठेव प्रीती, तुला माझ्यापेक्षा तो विनायक रणदिवे मोठा वाटत असेल तर पुन्हा या घराची पायरी सुद्धा चढायची नाही. Get lost! प्रीती येते मी. प्रीती वा, चांगली शिकवण दिलीत पुढच्या पिढीला. आईचे चांगले पांग फेडलेत हा तुम्ही. व्यर्थ गेला आमचा जन्म, व्यर्थ गेली सगळी माया ममता शिकवण. आमच्या पोटच्या पोरांनी हे असं कृत्य करावं. कुठे कमी पडलो आम्ही? हा, आई म्हणून कुठे कमी पडलो आम्ही? आम्ही चुकलोय. तुम्ही द्याल ती शिक्षा भोगायला मी तयार आहे. प्लीज मला माफ कर. माफी मागायची असेल तर ती गोवर्धनची मागा. तुम्ही त्यांचा अपराध केलेला आहे. माझी आई म्हणून मला फक्त एकदा सांभाळून घ्या. तुमची आई म्हणून घ्यायला सुद्धा शरम वाटते आम्हाला. तुमच्यासारखा मुलगा होण्यापेक्षा आम्ही निपुत्रिक राहिलो असतो ना तरी बरं झालं असतं. तुमच्या कुठल्याही बोलण्याला आता काहीही अर्थ उरला नाही. तुमच्या आजच्या या कृत्याने तुम्ही सरदेसाईंची प्रतिष्ठा धुळीला मिळवली. तुमच्या या वागण्याने आमची मान खाली गेली. आम्हाला काही ऐकायचं नाहीये तुमचं. दूर व्हा आमच्या नजरेपासून. शांत व्हा. चला, ठरलं तर मग ह्या शनिवारी आणि रविवारी माझ्या ऑफिसला तुझी एक गाडी नक्की पाहिजे. ड्रायव्हर सकट मिळेल. बरं, गडबडीत तुला विचारायचंच राहून गेलं, हाताला काय झालंय तुझ्या? ते एक लय जुना हिशोब आहे, तो पुरा करायला गेलो आणि लागला हाताला. म्हणजे तो विजय दिसला होता ना. विजय? हा, मला बघितलं, लागला पळायला. बाबा कुठे पळतो? धरला त्याला. बाबा सांग, ते सागरावरचं काय मला सिक्रेट सांगणार होतं, सांग की. निसटला हातात, झाली आमची झटापट, त्यात जरा लागला हाताला. राजू, सांभाळून राहत जा जरा. त्या विजयच्या नादात उगाच स्वतःचं नुकसान नको करून घेऊस. हा, विजय आहे कुठे सध्या? तेच तर माहित नाही ना. तर बघू पुन्हा कधी गावतो. ठीक आहे, मी संध्याकाळी ऑफिस सुटल्यानंतर तुला एकदा फोन करते. आणि हाताची काळजी घे जरा. हा, येऊ.
विजयला सागरचं नक्की कोणतं सिक्रेट माहिती आहे? सर. पांडे, परवा तुम्ही एक बातमी सांगत होता. कोणती सर? काहीतरी रेप केस होती कुठली? हा, माटुंगा रेप केस. हां हां, काय झालं त्यात? सर, ती बातमी अशी होती की शेजारी राहणाऱ्या एका 18 वर्षाच्या मुलीवर त्या इस्माने बलात्कार केला. त्या इस्माचं नाव राधेश्याम. त्या राधेश्यामवर केसही झाली, गुन्हा सिद्धही झाला. सर, त्याला अटकही झाली. पण त्यांनी आता अर्ज केलाय की माझं त्या मुलीवर प्रेम आहे आणि मला तिच्याशी लग्न करायचं आहे, तेव्हा माझी शिक्षा माफ करण्यात यावी. अरे वा, म्हणजे पांडे, याला काय वाटतं की आपण लग्न करायचं ठरवलं म्हणजे आपला पूर्वीचा बलात्काराचा गुन्हा माफ केला जाईल, असं त्याला तरी वाटतंय. आणि त्या मुलीचं काय म्हणणं आहे? सर, त्या मुलीचं काय कळलं नाही, पण ह्या गोष्टीवरून एक लक्षात आलं, माणसाचं मन म्हणजे एक प्रचंड गुंता असतो. गुन्हेगाराची मानसिकता शोधण्याचा आपला प्रयत्न असतो आणि या अशा घटनांमधून थोडाफार शोध लावता येतो. पांडे, पण हा राधेश्याम काय असा एकच अपवाद नाही बरं का. त्याला समाजात असे अनेक गुन्हेगार आपले जुने गुन्हे दडवून अगदी उजळ माथ्यानं वावरत असतात. पांडे, तुम्ही एक काम करा. बोला. तो पेपर असेल ना तुमच्याकडे? हो, आहे सर. त्या बातमीचं जरा कात्रण माझ्याकडे पाठवून द्या. ओके सर. बरं झालं आलात. आमचं औषध देता प्लीज. का? दिवाकर तर घर सोडून गेले, अजून परत आलेले नाही आहेत ते, आणि तरीही तुम्हाला बरं वाटत नाही? आणखीन चांगली बातमी देऊ का? घरातली सगळी मंडळी, पोलीस सगळे शोधतायत त्यांना.
तरी ते अजून सापडलेलं नाही. सुलोचना देवी सरदेसाई, हे सगळं कुणामुळे झालं माहितीये? तुमच्यामुळे. दिवाकरना तुम्ही तुमच्या एस्टेटीतून वेगळं करायला निघाला. तुम्ही त्यांना या घराबाहेर हकललं. अहो, मुलांमध्ये भेदभाव करताय तुम्ही. तुम्ही कसल्या आई म्हणून घ्यायचा हक्क नाहीये तुम्हाला. औषध. सुलोचना देवी सरदेसाई, मोठं नाव, कर्तृत्वाची बढाई, सगळं खोटं, ऍब्सोल्यूट खोटं. मी तर म्हणते तुम्ही कम्प्लीट फेल्युअर आहात. ऐकलं का तुम्ही? कम्प्लीट फेल्युअर.